आंबा हा फळांचा राजा मानला जातो. उन्हाळा सुरू झाला की आंब्याची चाहूल लागते. उन्हाच्या झळांमध्ये आंब्याची चव मनाला विलक्षण गोडवा देते. सगळ्यांच्या आवडत्या असलेल्या या आंब्याचं उत्पादन उत्तम यावं यासाठी त्याची वर्षभर काळजी घ्यावी लागते. शास्त्रीय पद्धतीने त्याची देखभाल करावी लागते. कृषी दर्शनच्या आजच्या भागात आपण आंब्याच्या झाडांची लागवड आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी काय काळजी घ्यावी याची माहिती पाहणार आहोत. आंब्याची रोपं कशी लावावीत, 2 रोपांमध्ये किती अंतर असावं, ही लागवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी कृषी विज्ञान केंद्रातर्फे उत्तम मार्गदर्शन केलं जातं. नमस्कार, मी वैभव शिंदे कृषी विज्ञान केंद्रामध्ये फार्म मॅनेजर या पदावर आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावर 2013 पासून वेगवेगळ्या फळझाडांची लागवड केलेली आहे. यामध्ये टेकडीवर आपण इन सितू पद्धतीने केशर आंब्याची जात लावली. त्यानंतर आता आपण या ठिकाणी उभं आहोत तर केशर जातीची या ठिकाणी अल्ट्रा हाय डेन्सिटी या पद्धतीने आपण आंब्याची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये जर बघितलं 2 ओळीमधलं जर अंतर बघितलं तर साधारणपणे 14 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे आणि 2 झाडांमधले जे काय अंतर आहे तर ते 6 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे. साधारणपणे एक 4थ्या वर्षाचं या ठिकाणी झाड आहे आंब्याचं आणि या आंब्याचं आत्ताच नुकतंच त्या ठिकाणी त्याचं हार्वेस्टिंग की जो माल लागलेला होता तो माल त्याची काढणी झालेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंबा लागवड करायचं आधुनिक पद्धतीने अल्ट्रा हाय डेन्सिटी आंब्याची लागवड केली जाते, परंतु लागवड करताना प्रामुख्याने वेगवेगळ्या ज्या काही मशागत आहे तर त्यांची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. फळझाडामध्ये छाटणी केली जाते. छाटणी कशासाठी केली जाते तर प्रामुख्याने त्याचे 2 प्रकार आहे. एक तर छाटणी पहिल्यांदा झाडाचा जो काय आकार आहे तर तो आकार चांगल्या स्थितीत राहण्यासाठी किंवा त्याचा जो विस्तार आहे तो चांगल्या स्थितीमध्ये राहण्यासाठी केली जाते. आणि दुसरी जी काही छाटणी आहे तर ती प्रत्येक वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारचा बहार येण्यासाठी ती छाटणी केली जाते. दुसरी छाटणी जी आहे तर ती प्रामुख्याने बहार धरण्यासाठी छाटणी केली जाते. अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये किंवा अतिघन लागवडीमध्ये सुरुवातीच्या 3 वर्षापर्यंत झाडाला आपल्याला आकार देण्यासाठी वेगवेगळ्या फांद्या ज्या आहेत तर त्याची छाटणी केली जाते. आणि एकदा झाडाचं स्ट्रक्चर किंवा आकार तयार झाला तर त्याच्यावर ज्यावेळेस आपण माल घेतो किंवा फळं घेतो, फळांची काढणी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याची जी वाढलेल्या ज्या फांद्या आहेत तर त्या आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. तर प्रामुख्याने जे डाळिंब आहे, संत्रा आहे, तुमची लिंबूवर्गीय जी फळं आहेत तर त्याच्यासाठी छाटणी ही वेळच्या वेळी केली जाते. परंतु आंब्यामध्ये काय आहे की केशर जो काय आंबा आहे तर त्या आंबा पक्व होण्यासाठी, काडी तयार होण्यासाठी किंवा बहार त्या काडीमधून येण्यासाठी साधारणपणे 3 ते 3.5 महिने काडी तयार होणे आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने केशर या जातीची आज महाराष्ट्रामध्येच बघतोय आपण तर बाकीच्या पण राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड त्या ठिकाणी होत आहे. हे करत असताना छाटणीची पद्धत जी आहे ती शेतकऱ्यांना माहीत नाही किंवा त्या पद्धतीने कुशल कामगार जे आहेत तर ते त्याच्यामध्ये उपलब्ध नाही. तर आपण आत्ता काय करणार आहोत की छाटणी कशी केली जाते, कोणत्या काड्या त्याच्यावर ठेवल्या जातात हे आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक यामध्ये बघणार आहोत. आता हे जे काही झाड दिसतं आपल्याला साधारणपणे 4 वर्षाचं आहे. त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अशा प्रकारचा जो काही तुरा आहे तर त्याच्यातून जे काही आंबे आहेत तर ते आंबे त्या ठिकाणी हार्वेस्टिंग झालेले आहेत. आता या झाडाची जर फांदी बघितली आपण तर वेलीसारखी वाढलेली आहे, म्हणजे पूर्णपणे शाकीय वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता जर आपण याला छाटणी केली नाही आणि झाड आहे असंच जर ठेवलं
तर पुढच्या वर्षी याला मोहर लागल्यानंतर त्याच्यामध्ये फळं लागल्यानंतर ती जमिनीला टेकणार आहेत. जमिनीला टेकल्यानंतर त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आंतरमशागत त्याच्यामध्ये घेता येणार नाहीत. त्याच्यामुळं अंतर कमी असल्यामुळं आपल्याला झाडाला कॅनोपी व्यवस्थित ठेवून नंतरच त्याची जी काही मशागत आहे ती आपण करणार आहोत. आता ॲक्च्युली कशी छाटणी केली जाते हे आपण आता यामध्ये बघतोय. तर आता ही जी काही फांदी आहे, तर झाडाचं जे स्ट्रक्चर बघताल तुम्ही, खोड आहे, त्याच्यामध्ये उपफांद्या आहेत आणि ह्या अतिशय चांगल्या प्रकारे झालेल्या आहेत. आता ही फांदी घेतल्यानंतर इथे पहिल्यांदा टॉपिंग केलं होतं, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या फांद्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर साधारणपणे छाटणी करताना जी मेन फांदी आहे तर त्याला ठेवून ह्या पद्धतीने छाटणी घेतली जाते. साधारणपणे या जाडीच्या ज्या काही फांद्या आहेत तर त्या कट करणं आवश्यक आहे आपल्याला, की जेणेकरून खालच्या ज्या फांद्या आहेत तर त्या कट होतील. त्याचबरोबर हा जो काय वेल आहे किंवा वेडी वाकडीची फांदी आहे तर ती सुद्धा कट करणं त्यामध्ये आवश्यक आहे. ज्या वाकड्या वाढलेल्या आहेत किंवा एकमेकांमध्ये अडचण जी होते, आपल्याला सूर्यप्रकाश खाली येणं आवश्यक आहे, तर त्या वाकड्या असणाऱ्या फांद्या त्यासुद्धा कट करणं आवश्यक आहे. जमिनीकडे जे काही फांद्या गेलेल्या आहेत त्यासुद्धा कट त्यामध्ये करणं आवश्यक आहे. प्रामुख्याने छाटणी करताना जी छाटणीची कात्री म्हटलं जातं किंवा सिकेटर म्हटलं जातं, तर ती सिकेटर चांगली धारदार असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण छाटणी करतो तर ती जे बुरशीनाशक आहे तर त्याच्या द्रावणामध्ये बुडवून नंतर त्याची छाटणी करावी, की जेणेकरून कात्रीला जे काही बुरशी कात्रीला जर अडकली असेल तर एका झाडाची ही दुसऱ्या झाडावर त्याचं इन्फेक्शन होतं. म्हणून कात्री घेताना पहिल्यांदा त्याचं स्टरिलायझेशन म्हणतो आपण, तर ते करून नंतर त्याची छाटणी घ्यावी. साधारणपणे बागेची छाटणी केल्यानंतर झाडाचा जो आकार आहे किंवा विस्तार आहे तर तो चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण या ठिकाणी छाटणी केली, ही जी काय फांदी आहे, आपल्याला ही जी पानं दिसतात तर या पानांच्या तिथे नवीन पालवी फुटते आणि नवीन पालवी फुटल्यानंतर आपल्याला ती पालवी साधारणपणे 3 ते 3.5 महिन्यामध्ये मॅच्युअर पक्व होणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये खतांचा डोस असेल, त्याच्यानंतर पालवी फुटल्यानंतर रोग किडींचा जो काही फवारणी आहे ते आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जी काडी मॅच्युरिटी किंवा पक्व होण्यासाठी जे काही पोटॅशचं असणारं प्रमाण आहे तर ते फवारणीमधून असेल किंवा जमिनीमधून देणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपण त्यामध्ये करणं आवश्यक आहे, की जेणेकरून ती जी काही काडी याच्यामधून फुटवा निघणार आहे, ती नवीन पालवी फुटणार आहे, तिचं आपलं संरक्षण करून ती मोहरासाठी तयार करणं हाच सगळ्यात महत्त्वाचा उद्देश त्या छाटणीचा त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर त्याचे फायदे अतिशय चांगले आहे, की जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी येणारा जो काही बहार आहे तर तो बहार आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. प्रामुख्याने छाटणी ही कधी केली पाहिजे, बरोबर, की ज्यावेळेस सीझनचा जो काही माल आहे, म्हणजे केशर आंब्याची हार्वेस्टिंग प्रामुख्याने एप्रिल, मे आणि जूनच्या काही 15 जूनपर्यंत केली जाते. तर त्याच्यामध्ये छाटणी करत असताना मालाची हार्वेस्टिंग झाल्याबरोबर ताबडतोब त्यामध्ये छाटणी घेणं आवश्यक आहे. म्हणजे अशा जुन्या फांद्या असतील तर त्या कट करणं, वेडीवाकडे किंवा एखाद्या झाडावर गुच्छ काही दिसले किंवा वाळलेल्या फांद्या असतील तर त्या फांद्या ज्या आहेत तर त्या कट करणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे.
एकंदर हे पूर्ण जर झाड बघितलं तर एक आंब्रेला म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये असणारा जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्याला पूर्ण फांदीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. तर ह्या झाडाची अशी चांगल्या प्रकारे या ठिकाणी छाटणी केलेली आहे. आंब्याचं झाड वाढीला लागल्यानंतर त्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, बुरशीचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यासाठी कोणते उपाय करावेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नमस्कार. आज आपण या ठिकाणी बोर्डो मिश्रण कसं बनवलं जातं याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला बोर्डो याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचं पार्श्वभूमी काय आहे. तर साधारणपणे फ्रान्समध्ये त्या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याच्यावर बुरशीजन्य वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी रोग येतात, बुरशी आणि जीवाणूंचं. तर त्या ठिकाणी या बोर्डो पेस्ट त्या ठिकाणी त्याचा शोध लागला आणि प्रामुख्याने सगळीकडेच आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे वापर केला जातो. तर अतिशय स्वस्त आणि सहजपणे घरी बनवता येणारं अशा प्रकारचं हे बुरशीनाशक आहे. तर ते बनवण्यासाठी प्रामुख्याने दोन घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मोरचूद, त्याला म्हटलं तर कॉपर सल्फेट, आणि दुसरं म्हणजे लाईम, चुना म्हटलं जातं. तर साधारणपणे मोरचूद हे जे काय आहे तर ते पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही. तर ते बनवण्यासाठी प्रामुख्याने आपण आदल्या दिवशी त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि नंतर ते आपण दुसऱ्या दिवशी त्याचा आपण मिश्रण बनवून ते आपण वापरू शकतो. तर बोर्डो मिश्रण हे प्रामुख्याने दोन प्रकारे आहे. एक तर आपल्याला बोर्डो पेस्ट तयार करता येते आणि दुसरं म्हणजे फवारणीसाठी बोर्डो मिश्रण जे आहे तर ते आपण फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळझाडांमध्ये त्याचा वापर केला जातो. तर प्रामुख्याने जर बोर्डो पेस्ट करायची असेल तर आपण बघितलं की आता या ठिकाणी आपण आंब्याची बाग आहे. आंब्याचं जे काय खोड जे आहे तर खोडाला वेगवेगळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. तर तो प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण बोर्डो पेस्ट त्या ठिकाणी वापरली जाते. तर बोर्डो पेस्ट करताना प्रामुख्याने जे मोरचूद आहे तर 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मोरचूद आणि 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना यांचं प्रमाण मिक्स करायचं आहे आणि ती जी काही पेस्ट आहे तर ती आपण नंतर खोडाला लावू शकतो. आता हेच जर आपल्याला फवारणीसाठी जर घ्यायचं असेल तर 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना हे 100 लिटर पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण मिक्स करू तर त्यावेळेस ते 1% बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य आहे असं म्हटलं जातं. तर साधारणपणे एक ॲसिडिक आणि एक अल्कलाईन अशा प्रकारचं हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे घटक याच्यामध्ये आहेत. तर त्यांचा जो काही pH आहे ज्यावेळेस आपण फवारणी करतो किंवा पेस्ट लावतो तर त्याचा जो pH आहे तो साधारणपणे 7 ते 7.5 pH या दरम्यान असणं आवश्यक आहे. तर 1% बोर्डो स्प्रेचं मी सांगितलं तुम्हाला की 1 किलो चुना 1 किलो मोरचूद 100 लिटर पाण्यामध्ये घेतलं तर फवारणीसाठी 1% बोर्डो मिश्रण झालं असं आपण म्हणू शकतो. आता आपण या ठिकाणी बोर्डो पेस्ट बनवतो आहे की साधारणपणे 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना आपल्याला फक्त 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट होणार आहे. तर ही 1% पेस्ट आपण आंब्याच्या खोडावर आपण पेस्ट त्या ठिकाणी करू शकतो. आता ह्या बादलीमध्ये तुम्हाला दिसतं आहे व्हाईट कलरचं तर तो आहे चुना आहे की जो आपण ज्यावेळेस आपल्याला वापर करायचा आहे मिश्रण तर त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स करू शकता. परंतु ह्या बादलीमध्ये दिसते तुम्हाला निळ्या रंगाचं तर हे आहे मोरचूद. हे पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही तर त्याच्यासाठी तो आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत घालणं आवश्यक आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपण पेस्ट बनवतो त्यावेळेस चुना हा मोरचूदमध्ये मिक्स करायचा असतो आणि तो सुद्धा हळूहळू पद्धतीने मिक्स करायचा. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ही दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या भांड्यामध्ये करतो तर ते प्लास्टिकचं असलं पाहिजे, नाहीतर लाकडाचं किंवा द्रावण किंवा प्लास्टिकची काडी असली पाहिजे की जेणेकरून त्याचं कोणतंही संयुग किंवा केमिकल रसायनयुक्त असं झालं नाही पाहिजे. जर आपलं तांब्याची, ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची जर बादली असेल तर त्याच्यामुळं त्याच्यावर विपरीत परिणाम होईल. आपल्याला ते जे काही मिश्रण आहे तर त्याचा pH आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही. तर आता आपण बघतोय की पेस्ट बनवताना प्रामुख्याने जो चुना आहे
तर तो मोरचूदच्या द्रावणामध्ये मिक्स करायचा आहे हळूहळू. आता आपण बघतोय की द्रावणाचा जो काही कलर आहे तर तो बदलत चाललेला आहे. असं आता बघतोय की आपण जो पूर्ण निळा रंग होता तर थोडासा त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. दोन्ही द्रावणांचं मिक्स केल्यानंतर जो काही pH आहे तो साधारणपणे 7.5 pHच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. आंब्याचं जे काही झाड आहे किंवा खोड आहे तर त्याच्यावर जर समजा डिंक्या असेल किंवा काही दुसरं कीड वगैरे दिसत असेल किंवा साल खराब असेल तर अशा वेळेस काय करायचं, धारदार चाकूने पूर्ण जे काही खोड आहे तर ते खोड पहिल्यांदा थोडंसं साफ करून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारचं जे बोर्डो आहे तर ते त्याच्यावर लावायचं की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जरी पाऊस जास्त झाला किंवा आर्द्रता जर असेल तर बुरशीजन्य रोगांचा त्या खोडामधून प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. आंब्याच्या बागेमध्ये जर बघितलं आपण तर साधारणपणे वर्षातून 2 वेळेस अशा प्रकारची पेस्ट लावणं आवश्यक आहे. तर एक जूनच्या अगोदर म्हणजे ज्या ठिकाणी पावसाळा चालू होतो त्यावेळेस आणि पावसाळा संपल्यानंतर म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण अशा प्रकारचं खोडाला जर पेस्ट केली तर आपलं चांगल्या प्रकारचं त्या बुरशीपासून आपण त्यामध्ये संरक्षण करू शकतो. साधारणपणे द्राक्षाच्या बागेमध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपले काडी तयार होते तर करपा किंवा डावणी वगैरे असेल तर यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 0.5% असेल 1% असेल अशा बोर्डो मिश्रणाची त्या ठिकाणी फवारणी घेतली जाते आणि चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. आता आपण बघतोय की या ठिकाणी झाडांना आपण पेस्ट लावलेली आहे. तर त्याच्यामध्ये बोर्डो पेस्टमध्ये आपण समजा त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% हे जर कीटकनाशक त्याच्यामध्ये जर आपण टाकलं तर त्याच्यामध्ये मुंग्या असतील किंवा छोटे छोटे किडे असतील तर त्यांचा पण किडींचा सुद्धा प्रादुर्भाव त्याच्यापासून कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण बोर्डो पेस्ट कसं बनवायचं घरच्या घरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पेस्ट बनवता येणार आहे. कमी खर्चिक हे जे काही दोन्ही घटक आहेत तर ते आपल्याला सहजासहजी बाजारामध्ये उपलब्ध होतात आणि यांचा वापर करून आंब्याचे असणारे स्प्रे असतील किंवा खोडाला लावायची पेस्ट आहे तर आपण याचं त्या ठिकाणी वापर करून चांगलंच आपण त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद. निसर्गाने आपल्याला नेहमीच भरभरून दिला आहे आणि निसर्गातूनच आपल्या अन्नाची गरज भागत असते. आंब्यासारखं फळ आणि त्याची चव मन तर तृप्त करतच, पण शरीरासाठीही अत्यंत पोषक असं हे फळ आहे. त्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने त्याची योग्य निगा राखली तर त्यांच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होऊ शकते आणि त्या आंब्याच्या व्यवसायातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळून त्यांचं आयुष्य आणखी समृद्ध होऊ शकतं. पुन्हा भेटूया कृषी दर्शनच्या पुढच्या भागात एखाद्या वेगळ्या विषयासह. धन्यवाद.